आज आपण बघणार आहोत वर्ग 10वीचं वर्ग समीकरण प्रकरण दुसरं यामधील सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण सोडवणे। वर्ग समीकरण सोडवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पाहिजे वर्ग समीकरणाचं सूत्र जे हे x बरोबर वजा b प्लस मायनस वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2 आहे। या सूत्राचा उपयोग करूनच आपल्याला वर्ग समीकरण मिळवायचे। पण वर्ग समीकरण मिळवण्याआधी सगळ्यात अगोदर आपल्याला हवी असती ती b चा वर्ग वजा 4ac याची किंमत बघू आपण आता। m वर्ग वजा 4ac 14m अधिक 13 बरोबर 0। आता आपल्याला याची तुलना करावी लागेल। ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू। या सोबत आपल्याला त्याची तुलना करायची म्हणजेच काय तर आपल्याला a b आणि c च्या किमती मिळवायच्या। मग काय आहे a बरोबर m आहे म्हणजे 1 कॉमा b बरोबर b ची किंमत दिलेली आहे आपल्याला वजा 14 कॉमा c बरोबर c ची किंमत दिलेली आहे आपल्याला 13। मगाशी म्हटल्याप्रमाणे की b चा वर्ग वजा 4ac ची किंमत आधी अगोदर मिळवायची म्हणजे b वर्ग वजा 4ac आणि ही तुलना प्रत्येक याच्यात करावीच लागेल आणि abc च्या किमती मिळवाव्या लागतील। b ची किंमत दिलेली आहे आपल्याला वजा 14 चा वर्ग वजा 4 गुणिला a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे 13। बघा a चा वर्ग 196 वजा 13 चौक 52। उत्तर आपल्याला मिळेल b चा वर्ग वजा 4ac याची किंमत आपल्याला मिळालेली आहे जी आहे 144। आता या सूत्राचा उपयोग करून आपण खालील किमती शोधू। म्हणजे सूत्र काय होतं तर x च्या जागी m घ्या। आता चल जे आहे ते m बरोबर वजा b प्लस मायनस वर्गमुळात b चा वर्ग 4ac वजा 4ac छेदामध्ये 2a म्हणजेच काय m बरोबर वजा b ची किंमत आलेली होती आपली 14 प्लस मायनस वर्गमुळात जी b वर्ग वजा 4ac ची किंमत आली ती इथे टाकायची 144 आणि छेदामध्ये 2 गुणिला a ची किंमत आहे 1। बघा पुढे m बरोबर वजा वजा होईल आपलं प्लस प्लस मायनस 144 हा 12 चा वर्ग आहे आणि छेदामध्ये राहील 2। आता आपल्याला या प्लस मायनसला वेगळं करायचंय म्हणजे m बरोबर 14 प्लस 12 छेद 2 किंवा m बरोबर 14 वजा 12 छेद 2 याच्या किमती मिळूया। बघा m बरोबर 14 आणि 12 26 26 छेद 2 किंवा m बरोबर 14 वजा 12 14 तून 12 गेले 2 छेद 2। बघा काय होईल आता आपल्याला त्याची मूल्ये शोधायची वर्ग समीकरण मिळवायचे म्हणजे b एक b 13 14 किंवा b एक b म्हणजे m बरोबर 1। आता आपल्याला हे वर्ग समीकरणाचे मिळालेलं आहे। यावरून वर्ग समीकरणाची मुळे आलेली आहेत 13 आणि 1 आहेत।